नमस्कार विद्यार्थ्यांनो, गोविंद त्रिभुवन चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण इयत्ता 5वीचा लेसन ऑल अबाउट मनी पान क्रमांक 80 आज आपण बघणार आहोत. टुडे वी आर गोइंग टू लर्न ऑल अबाउट मनी लेसन. सो लेट्स स्टार्ट. मनी, इफ you heard the word money, each and everyone is struggling for money because money gives us big house, big car and everything. So each and everyone is running for money. प्रत्येक व्यक्ती पैशासाठी धावतोय आणि हा पैसा हे चलन कशा पद्धतीने आलं, त्याचा इतिहास काय आहे हे या पाठामध्ये आपण बघणार आहोत. सो लेट्स स्टार्ट द लेसन. We all need money to buy things and to pay people who work for us. आपणा सर्वांना पैशाची आवश्यकता असते. पैसे कशासाठी असतात? टू बाय थिंग्स, म्हणजे वस्तू खरेदी करण्यासाठी आपल्याला पैशाची आवश्यकता असते. ज्या जीवनावश्यक वस्तू असतात, मग धान्य असेल, तेल असेल, हे आपल्याला या वस्तू आपल्याला खरेदी कराव्या लागतात, बाय कराव्या लागतात आणि त्याच्यासाठी आपल्याला पैशाची गरज असते. सो वी नीड द मनी अँड टू पे पीपल हू वर्क फॉर अस. अँड टू पे पीपल हू वर्क फॉर अस, आणि जे लोक काम करतात, कामाच्या बदल्यामध्ये आपण त्यांना पैसे देत असतो. बट व्हॉट इज मनी? परंतु पैसा काय आहे? आता तुम्हाला चांगला पैसा समजतो. तुमच्या घरी कोणी पाहुणे आले आणि त्यांनी जर पैसे दिले तर तुम्ही दुसऱ्या कोणाला ते पैसे देत नाही. ते व्यवस्थित दप्तरात, तुमच्या पुस्तकात, तुमच्या बॅगमध्ये व्यवस्थित ठेवतात. हू इन्व्हेंटेड मनी? पैशाचा शोध कोणी लावला? इन्व्हेंटेड म्हणजे शोध लावणे. हू इन्व्हेंटेड मनी? टुडे वी सी मनी इन द फॉर्म ऑफ कॉइन्स अँड नोट्स. आज आपण पैशाच्या संदर्भात कॉइन म्हणजे नाणे आणि नोट्स म्हणजे नोटा, कागदाच्या ज्या काही नोटा असतात त्याला नोट्स म्हणतात. आणि ॲल्युमिनियम, सोनं, तांबे याच्यापासून जे काही कॉइन बनवतात, कॉइन म्हणजे नाणे, म्हणजे कॉइन आणि नोट्स याच्या माध्यमातून पैशाचं उपयोजन, पैसा व्यवहारामध्ये आलेला आहे, ते आज आपण बघणार आहे. आता हा चार्ट जर तुम्ही काळजीपूर्वक बघितला, इफ वी सी धिस चार्ट केअरफुली, दिस इज नॉट अ सिंपल चार्ट. द नेम ऑफ द चार्ट इज tree diagram. The diagram looks like a tree is called a tree diagram. आता ही जी आकृती दिसते आपल्या समोर, ही याला इंग्लिशमध्ये ट्री डायग्राम म्हणतात. झाडासारखी आकृती आपल्याला किंवा झाडासारखी आकृतीच्या माध्यमातून आपल्याला माहिती दिलेली आहे. आणि तुम्हाला पुढच्या इयत्तेमध्ये ज्यावेळेस तुम्ही जाल त्यावेळेस तुम्हाला ट्री डायग्राम त्याच्या संदर्भात, एखाद्या मोठ्या विषयाच्या संदर्भात आपल्याला या ट्री डायग्रामच्या माध्यमातून माहिती देता येते. आणि मग या पाठामध्ये आपल्याला देखील कॉइन्स अँड नोट्स म्हणजे जे काही चलन असतं, करन्सी असते, ती आपल्याला ट्री डायग्रामच्या माध्यमातून शिकायची आहे. सो वी आर गोइंग टू लर्न व्हॉट इज करन्सी. करन्सी, there are two types of currency. One is coins and other is notes. कॉइन म्हणजे नाण्याच्या माध्यमातून चलन आहे आणि नोट्सच्या माध्यमातून जे काही 500ची नोट असेल, 10 रुपयाची नोट असेल, 20 रुपयाची नोट असेल, 200 रुपयाची नोट असेल, त्याला नोट्स म्हणतो. आणि मग कॉइनमध्ये 50 पैसा कॉइन, 50 पैशाचं नाणं, 1 रुपी कॉइन, 1 रुपयाचं नाणं, 5 रुपी कॉइन, 5 रुपयाचं नाणं, 10 रुपीज कॉइन. आणि नोट्समध्ये जे काही प्रकार आहे,
₹5 नोट, आता ₹5 ठोकळा येतो म्हणजे कॉईन येतं. त्यानंतर 10 रुपीज नोट, ₹10 नोट, 20 रुपीज ₹20, 50 रुपीज ₹50, 100 रुपीज नोट ₹100 नोट, 500 रुपीज ₹500 नोट, 2000 रुपीज 2000 नोट. These are the coins and notes we use in India. हे नाणे आणि नोट आपण आपल्या भारतामध्ये या वापरतो. आणि हे जे काही सिम्बॉल दिलेले आहे ते रुपयाचं सिम्बॉल आहे. जसं आपण बोलताना ₹1, ₹2, इंग्लिशमध्ये 1 रुपीज, 2 रुपीज, 100 रुपीज, 1000 रुपीज असं आपण म्हणतो. बट डिफरंट कंट्रीज यूज डिफरंट कॉईन्स अँड नोट्स. परंतु वेगवेगळे देश कॉईन आणि नोट्स वेगवेगळे वापरतात. देअर मनी इज नोन बाय डिफरंट नेम. आणि त्यांचा पैसा, त्यांचं चलन हे वेगळ्या नावाने संबोधले जातं. इन युनायटेड स्टेट्स दे से डॉलर्स. युनायटेड स्टेट्स म्हणजे अमेरिका. अमेरिकेमध्ये त्या पैशाला डॉलर म्हणतात. जसं आपण रुपया म्हणतो तशा पद्धतीने अमेरिकेमध्ये त्याला डॉलर्स म्हणतात. इन इंग्लंड दे यूज पाऊंड्स. आणि इंग्लंडमध्ये पाऊंड असं संबोधतात. बट लॉंग ॲगो पीपल डिड नॉट यूज कॉईन्स अँड नोट्स. परंतु फार वर्षापूर्वी ज्यावेळेस माणसाने प्रगती केलेली नव्हती त्यावेळेस माणूस नाणे आणि नोट वापरत नव्हता. एक्सचेंज वन थिंग्स फॉर अनदर. आणि मग कॉईन आणि नोट नसल्यामुळे ते वस्तू विनिमय पद्धत नुसार ते व्यवहार करायचे. आता एक्सचेंज वन थिंग्स फॉर अनदर धिस वॉज नोन ॲज अ बार्टर. आणि त्याला बार्टर म्हणायचे. जी काही वस्तू विनिमय पद्धत असते, वस्तू विनिमय पद्धत त्याचं सविस्तर आहेच. उदाहरणार्थ आपल्याला दुकानातून साखर आणायची असेल तर आपण गहू घेऊन जातो आणि गव्हाचे जे काही गव्हाचे जे काही पैसे होतील त्या पैशातून आपल्याला जी वस्तू घ्यायची ती वस्तू आपण आणायचो. याला वस्तू विनिमय पद्धत म्हणतात. आणि मग पूर्वी पैसे आणि नाणे म्हणजे चलनाचा विकास झाला नव्हता म्हणून वस्तू विनिमय पद्धत ही प्रचलित होती. इट मे सीम अनबिलिव्हेबल बट लॉंग ॲगो पीपल इव्हन यूज स्पेशल स्टोन्स ॲज मनी. तुम्हाला विश्वास बसणार नाही परंतु फार वर्षापूर्वी पीपल इव्हन यूज्ड स्पेशल स्टोन्स ॲज अ मनी. मानवाने पैसा म्हणून चांगला दगड देखील व्यवहारासाठी वापरलेला आहे. इमॅजिन हाऊ डिफिकल्ट इट मस्ट हॅव बीन टू कॅरी दिस मनी. कल्पना करा की पैसा, दगड हा पैशाच्या रूपाने वापरला जात होता. त्यावेळेस कल्पना करा की तो दगड कॅरी करणं, वाहून नेणं किती अवघड आणि कठीण असेल. हाऊ डिफिकल्ट इट वॉज टू कॅरी द स्टोन्स. पीपल ऑल्सो यूज्ड ब्रिक्स ऑफ सॉल्ट, सेल अँड काउरीज ॲज मनी इन द पास्ट. दगडाचाच उपयोग पैसा म्हणून करत नव्हते. बट पीपल ऑल्सो यूज ब्रिक्स म्हणजे विटा, अँड सॉल्ट म्हणजे मीठ, सेल्स म्हणजे शिंपले, जे काही मौल्यवान शिंपले असतात. त्याचप्रमाणे काउरीज म्हणजे कवड्या आणि शिंपले सारखेच असतात, ते मौल्यवान असतात. पूर्वीच्या काळी वीट, मीठ, शिंपले, कवड्या यांचा उपयोग पैसे म्हणून व्यवहारामध्ये केला जायचा. इथं दाखवलेले बघा, दगड आहे, मीठ आहे, शिंपले आहे, जनावरे आहे. दे गेव ग्रेन, फार्म प्रोड्यूस, कॅटल, गोट्स. आणि त्याच्यासोबतच धान्य, फार्म प्रोड्यूस म्हणजे शेतामध्ये जे काही पिकल्या जायचं त्याचा देखील
मनी म्हणून वापर करायचे, पैसा म्हणून वापर करायचे. कॅटल, जनावरं, गोट्स, शेळ्या, चिकन्स, कोंबड्या एटसेट्रा इन रिटर्न फॉर थिंग्स लाईक. आणि आपल्याला एखादी वस्तू घ्यायची असेल तर त्याच्या मोबदल्यात त्याचं दाम ठरवून, त्याचं व्हॅल्युएशन ठरवून आपण त्यांना ठरलेल्या वस्तू, मग जनावरं असेल, दगडं असतील, शिंपले असतील, हे आपण त्यांना द्यायचे आणि त्याच्यामधल्यात आपल्याला ज्या वस्तू घ्यायच्या त्या आपण घ्यायच्या. देन दे बिगॅन टू यूज बीट्स ऑफ प्रेशियस मेटल लाईक गोल्ड, सिल्वर अँड कॉपर ॲज मनी. आणि मग कालांतराने मानवाने संशोधन लावले. मॅन बिकम अ मॉडर्न आणि माणूस थोडा आधुनिक झाला आणि त्याने कशाचा उपयोग करायला लागला तो माणूस? पैसा म्हणून सोन्याचा, चांदीचा आणि तांब्याचा देखील तो वापर करायला लागला. इट वॉज इजियर टू कॅरी धिस मनी अराउंड. आणि मग सोनं असेल, चांदी असेल, तांबा असेल, यांना कॅरी करणं, वाहून नेणं हे सोपं जायचं. जसं दगडाच्या तुलनेत यांचं वजन, आकारमान कमी असल्यामुळे यांना कॅरी करणं सोपं जायचं. पेपर मनी वॉज फर्स्ट यूज्ड इन चायना अबाउट 1000 years ago. बघा, पेपर मनी म्हणजे नोट, नोटीचा उपयोग सर्वप्रथम चायनाने 1000 वर्षापूर्वी केला. पेपर मनी और नोट्स हॅव नो व्हॅल्यू ऑफ देअर ओन बट अ नोट इज अ प्रॉमिस टू गिव्ह दॅट मच मनी. आता बऱ्याच वेळेस तुम्हाला प्रश्न पडत असेल की या कागदामध्ये काय दडलेलं आहे, या कागदाला एवढं महत्त्व काय आहे? परंतु त्या कागदामध्ये, कागद हा वचननामा असतो, शपथपत्र असतं की मी, माझं जे काही सरकार असेल, गव्हर्नर असेल, तो प्रॉमिस करतो की या कागदाची किंमत 1000 रुपये आहे, 2000 रुपये आहे. म्हणजे ते सरकार, तो गव्हर्नर आपल्याला त्या कागदावर त्याचं प्रॉमिस लिहून देतो. म्हणून त्या कागदाला फार महत्त्व असतं. These notes are printed by the government. No one else is allowed to print notes. आणि ज्या काही नोट, कागदाच्या ज्या काही नोटी तयार करतात, त्या तयार करण्याचा अधिकार फक्त गव्हर्नमेंटलाच असतो. नो वन एल्स इज अलाउड टू प्रिंट नोट्स. कोणालाही नोटा छापण्याचा अधिकार नसतो. यू मस्ट यूज युअर मनी केअरफुली. आणि तुम्ही तुमच्या पैशाचा वापर काळजीपूर्वक केला पाहिजे. यू शुड नॉट राईट ऑन द नोट्स और टीयर और क्रम्पल द नोट्स और डॅमेज देम इन एनी वे. आणि आपण पैशाची काळजी घेतली पाहिजे, त्या नोटीची काळजी घेतली पाहिजे. तिला घडी पाडायला नको, तिला चुरगळायला नको, तिला फाडायला नको. या सगळ्या गोष्टीची आपण काळजी घेतली पाहिजे. यू शूड ऑल्सो बी केअरफुल वेन यू स्पेंड मनी. आणि तुम्ही तुमचे पैसे खर्च करताना काळजी घेतली पाहिजे. कारण अडीअडचणी, दुःखात, संकटात आपल्याकडे जर पैसे असेल तर आपण त्या संकटाला सामना करू शकतो. पीपल हॅव टू वर्क हार्ड टू अर्न मनी. आणि लोकांना पैसे कमवण्यासाठी फार संघर्ष करावा लागतो, कष्ट करावे लागतात. आणि अलीकडच्या काळामध्ये आता या ज्या काही नोटीचा आपण उल्लेख केला ती देखील आता कमी झालेली आहे. पेटीएम असेल, भीम ॲप असेल, असे भरपूर शेकडो ॲप आता सरकारने, शासनाने, वेगवेगळ्या कंपनीने आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहे की आपण नोटचा न वापर करता, नोटीचा न वापर करता या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून, आता याला पुढं जाऊन आपण प्लास्टिक मनी देखील म्हणतो. जे पैसे ॲप्लिकेशनच्या माध्यमातून किंवा ATM कार्डच्या माध्यमातून, ATM कार्ड हे आपलं प्लास्टिकचं असतं, याला प्लास्टिक करन्सी देखील म्हणतात. म्हणजे आधुनिक युगामध्ये आपण ATMच्या माध्यमातून, ॲप्लिकेशनच्या माध्यमातून कुठल्याही नोटीचा न वापर करता, सोनं, तांबे, चांदी याचा वापर न करता आपण नेटच्या माध्यमातून पैसे
विड्रॉल करू शकतो, पैसे ट्रान्सफर करू शकतो. वी कॅन ट्रान्सफर द मनी विदाउट एनी प्रेशियस थिंग, विदाउट एनी नोट्स. दिस इज द सिम्पलेस्ट वे टू ट्रान्सफर द मनी. निश्चितच तुम्हाला हा घटक आवडला असेल. आवडल्यास चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.